हरिनाम ही तारणारा आहे. डबल बारी भजन कोकणची शान आहे. बाकी सगळ्यांची बडबड आहे ती शून्य बडबड आहे, वायफळ आहे. डबल बारी भजन कोकणची शान आहे. सगळ्यांची हमी मारते बा खाली हमी. तुम्ही तिथे बसताना एकदा सेटिंग झाली ना भाऊ, तुमच्या पाया पडतो. एकदा क्लिअर सेटिंग झाली ना काही पुढचे बसा ना. हमी येते बघा तिथे सगळे बघा. मशीन एवढी पॉवरफुल आहे, मिक्सर 4-5 पोरावर झोपते. एवढी मोठी मशीन आहे. क्लिअर करा लोकांचा खर्च बघा. यांचा म्हणण्याचा खर्च आहे, काहीतरी गेलं पाहिजे आपण म्हणून म्हणतो बघा. या कलियुगामध्ये हरिनाम ही करणारा आहे. हरिनाम ही करणारा आहे. डबल बारी भजन कोकणची शान आहे. डबलबारी म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा अनेक भजन सम्राट आपल्यातून होऊन गेले. त्यात मधले सम्राट पंचरत्न कदमबुवा म्हणून म्हणतो बघा. होऊन गेले भजनबुवा झाले होऊन गेले भजनबुवा झाले आज धरूया पोरा प्रसाद थोडा थोडा. या बुवांचं पहिलं स्मारक कोकणामध्ये झालं. आतापर्यंत बुवांचं स्मारक झालं नव्हतं. पहिलं स्मारक ज्यांचं झालं हे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा यांचा जोरदार त्यांच्याशी काय झाला पाहिजे. बुवा त्यांनी सुद्धा बाऱ्या केल्या. त्यांच्या बाऱ्या बघूनच आम्ही मोठे झालो, लहानाचे मोठे झालो. त्यांच्या पश्चात थोडा तरी आम्ही वारसा तो टिकवला पाहिजे की नाही. बोला म्हणजे काय, एकमेकाची वरात करा. मी काय एका गाडी घालणार आणि ह्यो काय माझं गाडी घालणार आणि ह्याच्या गाडी मी घेणार, माझी गाडी ह्यो घेणार नाही घेणार. हे आमचे परमस्नेही परममित्र आमचे पट्टशिष्ट सन्माननीय संदीप गावडेबुवा भांडू हे या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी लाख धन्यवाद म्हणून म्हणतो बघा. कदमबुवा त्याच्यानंतर परशुरामबुवा पाहिजे. तू सुख करता तू करता
सुधीर कलिंगरी लोक राजा नालंग बाबे दशावतारी नाव तू मंडळीसाठी टाळ्या वाजवायचा जोरदार टाळ्या वाजवा. ते शेवटचा पर्व आपण काय भय आवडला होता. भय म्हणजे भोवसाडीत वर एकदम वर त्याला सांग खय तो लावू सांग जागेवर लावणार आवाज म्हणजे असा नाही असे पोरगे बसलेले एका म्हणतात लाईटीचो खेळ लाईटीचो परिणाम म्हणून बुवा मगाशी बुवा काय म्हणाले बुवा वाईट नाही माझ्या जोडीवाले बुवा तुम्हाला सगळे ओळखतात आणि बुवांची कीर्ती काय सगळे ओळखतात पण बुवा प्रार्थना नोटेशन आणि भजन तुम्ही प्रामाणिकपणे सांगा या युट्यूबला जाऊ काय प्रार्थना नोटेशन भजन त्याच्या अगोदर कोण बोलला काय हो डबलबारी ह्याच्या अगोदर बुवा झाले ते चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ विलास पाटील बुवा कधी प्रार्थना नोटेशन भजनाच्या अगोदर बोललेत का लिहून घे कधी ते बोलले नाही पण मी बोलतो मी मूर्ख आहे उगाच आपल्या पैशासाठी काय आपला नाचार व्हायचा आता बोलले पैशासाठी लाचार इतको खावा लागलो एकदम म्हणजे 5.5 पात्र वर जातो कदम पांचाळ त्याच्यानंतर पाटील बुवा मंडळी जवळ घंटा वेगळी कला पण माझ्या आयुष्यात मी डबलबारा एवढा बघितला पाटील बुवा आणि कदम परशुराम पांचाळ बुवा हे कमी बघितले असतील पण मी बघितलंय विलास पाटील आणि कदम बुवा असल्यानंतर विलास पाटील एकही शब्द कधी त्यांच्या मुखात वाईट शब्द कधी गेला समोरच्या बुवाला कधी बोलले नाही की विलास पाटील बुवा यांच्या काळ्या वाजल्या बुवा त्यांना भजन वर्षी आणि हा त्यांचा गोत्रा ह्या त्यांचा सूत्र वारे सूत्र ह्या आज काय होत चालला आता तुम्ही बघा म्हणून म्हणते त्याच्यानंतर कैलास वर्षी भजन वर्षी करतो चिंतामणी पांचाळ बुवा राम नाम घ्या राम नाम ठेवून होती चिंतामणी बुवांचं समकाल नाही माझ्या चिंतामणी पांचाळ बुवांचं नोटेशन भजन एक विषम कालाचं एक त्यांची पद्धत होती माझ्या गुंडू सावंत बुवांनी सुद्धा त्या भाऱ्या वाजवलेल्या आहेत चिंतामणी पांचाळ बुवा आमचे गुरु त्यांच्या डबल भाऱ्या माझ्या गुंडू सावंत बुवांनी वाजवलेल्या आहेत पकवाज आणि तबला उत्तम प्रकारे वाजवतात बुवा चांगल्याची आठवण मी चांगली करतो मी वाजत नाही सगळ्यात वाईट म्हणणार नाही काही गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत पण तिथे थूक लावायची तिथे थूक लावायची मुकोदही लावायची नाही मग ती पटून घेणार नाही ठेव पटून घेणार नाही होईल नाही बुवा गणा दिसतो ईश्वर सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ देव तो निर्गुणांचा बुवा जेव्हा नव्हते छावा चढ तेव्हा होता ईश्वर तेव्हा गणपती होतो आपण म्हणतो पार्वती शंकराच्या आंघोळ करीत असताना उभं राहिलं आणि ते शंकरानं मुंडक्या उडवल्या तो गणपती नंतर व बरोबर पहिलो गण गण
तोची गणाचा गणपती. पहिलं गण म्हणजे जेव्हा नव्हता काय तेव्हा गणपती होतो. जाईच्या वेळेला गुलाबाच्या फुला आणि आईबाबाच्या लग्नामध्ये मुलाने हेर केला. तो मुलगा कोण? जाईच्या वेळेला गुलाबाच्या फुला आई बाबाच्या लग्नामध्ये मुलाने हेर केला. आई बाप नंतर मुलगा ना, इथे वेगळा आहे. आधी मुलगो नंतर आऊत बापू. तो गणपती. मळीचा गणपती वेगळा आणि तो गणपती आपण सुपारी लावतो ना गणेश पूजेला सुपारी लावतो. तो गणपती मेना. या सगळ्या सुपारीवरच हा आजकाल. या बोलता सुपारीवरच हा. आज माझा पण सुपारीवरच हा. फक्त माझी जरा मोठी सुपारी, याची जरा लहान. रोज फरक हा काय भजनाप्रमाणे कॅटेगरी नाही. मी आपलं मी मुंबई सुनील आहे. मी आपलं मुंबई दहिसरला राहतोय. हो आपल्या जवळ आहे. हे गावावर निघलेले त्याच्यामुळे त्यांची सुपारी दांडगी आहे. अरे बरीच कशी मोठी आहे सुपारी. लांबसून गावसून गेल्यामुळे त्यांना 4 पैसे अधिक लागतात. सुपारी द्यावी लागते. ट्रेनचा खर्च बघा. गाडोबा ट्रेनचा खर्च. ह्या सामान्य मान हाणता ह्याच्या पदरात काय ना ह्याच्यात खेचून गोळा गेलेला. हे 2-4 वर्ग हेलेच सागर कदम कबड्डी अथवा मुंबईत राहता. फोन केला हळीला तयार राहा. किटी वगैरे काळ वगैरे हातोडी सारली दारूपाटी घेऊन ये. ढोलकी साईन आया मला ते कसली बाजू डबो काय सलामी आहे का हा. आणि वर काय सुपारी 12,000च्या खाली घेणार ना. 15 आज 15 अरे इतक्या पडलाय मंडळात. पण मंडळात गंभीर आहे. जिथे विषय गंभीर तिथे हे गणाधिशाच्या रूपाने हे सार्वजनिक नवरात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश नगर हे खंबीर आहे. म्हणून 15 ना 20 देण्याची तयारी. आज मागा बुवा मी सुपारी एक शब्दात त्यांना बोलले नाही. आमचा नाता जपलेला. तुम्ही 15 बोलतात पण एका शब्दात बोलले ना माझी एवढी सुपारी. ते माझ्या पाकिटात 12,000 घालणार न बोलता. तुला 15 मागा 12 न बोलता घालणार बघा. गॅरंटी आहे. मी बोलत नाही. आता 12 बोलल्यानंतर बघा तो कोर्स झाला होतो बघा. म्हणून म्हणते बघा डबल भारी भजन को करती आज गम है तो कल है ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याला कसलीच भीती नाही. संतांचा वारसा जपला. नामस्मरण करून संतांनी वारसा जपला. आज भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्तितुरा नमन या कला माझ्या कोकणामध्ये जपल्या जातात.
अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ 100 रुपये साई देसाई या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय राजन घाडी देवगड यांच्याकडून चव्हाण बुवा यांच्यासाठी उत्कृष्ट गायन केल्याबद्दल हे 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लागला धन्यवाद. सन्माननीय आमची गाववाली, आमची पाहुणी, आमची शेजारी, आमचे सगळे सन्माननीय आशा दळवी, आशा बागवे या माऊलीकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. उदंड आयुष्य तुम्हाला मिळो अशी प्रार्थना करतो. माऊली एकच सांगतो, थोडासा आवाज कमी झाला आहे कारण कायदा बरोबर आहे, पण मला हे युट्यूबला जाऊ दे. मला दुःख वाटतं याचं आहे, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपण, ज्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि साधू संतांनी दिलेला वारसा आमची पंचरत्न होऊन गेली, त्यांनी जपला आणि त्यांचा वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो या हरिनाम भजनाच्या माध्यमातून, डबलवाडीच्या माध्यमातून. आणि आज हा 11 वाजता जर आमचं साऊंड बंद होत असेल तर काय उपयोग आहे आमचा? मला सांगा तुम्ही, काय फायदा आहे मला सांगा तुम्ही? मग मराठी माणसाची परंपरा, आपण संस्कृती, हे काही तमाशा नाही, हा काय ऑर्केस्ट्रा नाही, पण आम्ही जपतो बरोबर ना. हे कुठेतरी थांबतोय, थांबलं नाही पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. देवा गणपती बाप्पा सर्वांना सद्बुद्धी दे म्हणून म्हणतो. हरिनाम चालले कधी सत्य चालला, भक्त चालला जाई चालला, नारायण भक्त चालला. नामस्मरण सोडलं नाही म्हणून नामस्मरणाची ताकद आहे. अरे डोंगरावरून पर्वतावरून भक्त प्रल्हादाला कडेलोट केला, तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं तरी सुद्धा त्याने नामस्मरण सोडलं नाही. नारायण 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 करत राहिला आणि भगवंताच्या नामस्मरणामुळे भक्त प्रल्हादाला सुद्धा जागा तेवढी मिळाली. भक्त प्रल्हादाला जागा मिळाली कारण त्यांनी नामस्मरण सोडलेलं आहे. आज मी सांगतो कायदा, ओ भाऊ कायदा समजा हे गेले आमचं बंद केले. मी सरळ सांगणार, या घेऊन जावा, ह्या घेऊन जावा, ह्या घेऊन गेले तरी भजन बंद करणार नाही. काय करणार भजन? करतोय फक्त प्रल्हाद दोन मिनिट तरी करून दाखव. म्हणजे लोक काय सांगता, या बंद केल्यानंतर 2 मिनिट तरी भजन करून दाखव. व ह्याच्याबद्दल घ्यावं का, या 10 वर्षात मिक्सर होतो तेव्हा, आणि आमच्या त्या आम्ही तरुण होतो तेव्हा या पुण्यात मिरगिरीवर जांभळीवर असला दुकानला लांब आणि एकच माईक असं लोंबलो, असं माईकवर टांगलो आणि खाली असं कोलवलं कसं लोंबणारो, एकच माईक. ते एक माईकवर सगळा डबलवारी आम्ही केलेली बुवा, इतकं लांब माईक आम्ही डबलवारी केलेलो तेव्हा. आता माईक सिस्टीम मिळाली वा, काय रंगोळ्याचं म्हणजे वाईटात पण वा, बरं असं तरी वा, कोण बाजूवरून गेलो तरी वा, मग मार खा वा. गजाचा शेवट करतो व मी जास्त नाटक गजर संपवतो कारण तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे. एक सांगतो बुवा, तुझी अवस्था काय झाली आहे, या गुंडुबाची अवस्था काय झाली आहे. हे का आम्ही वावा करतो, अध्यात्माचा भाष्य म्हणतो. मी काय म्हणतो, अध्यात्माचा भाष्य म्हणतो, प्रामाणिकपणे म्हणतो. आणि तो प्रामाणिकपणे दुखेलाच म्हणून सांगतो, माझ्या मनात कपट नाही. मी नाट म्हणून टाकायची, तू नाट म्हणून करतो ना का, तू नाट आता काय म्हणता माहिती आहे, बडबडता ती नाटच म्हणतो. अरे नाट म्हणणार तो बसला, तो नाट म्हणणं कोणाच्या हातात नाही, त्या देवाच्या हातात आहे. तुझ्या माझ्या हातात नाट म्हणणं नाही, त्यांच्या हातात आहे. तेव्हा खवाळे
बघा त्यांच्या हातात आहे. तिथे नाट म्हणून ते विचारायला लावते काय करावं ते नाट म्हणतो काय नाटक काय मिळालं काय तिथं देणेकारी आज इलेक्शन हा गावात इलेक्शन झाला पंचायत समिती झडपी तुमचं उमेदवार कोण बरोबर तुमचं उमेदवार पडलो उभे राहू ना 100% येणार जिल्हा परिषद येणार पंचायत समितीचं येणार आमचं पण उमेदवार आमच्या गावात रोवलं 100% येणार वादच नाही कारण कोकणाची कामं केलेली आहेत फक्त तिच्यासारखे जे मागसून नाक मारणारे ते जर लावले तर ते पडणार नाट म्हणतोय या बरोबर नाही बाकी काय नाही भजनामध्ये बुवा तुम्ही नाट म्हणू शकत नाही माझी तुम्ही बडबड काढशाल माझ्यानंतर मला वाईट लोक सांगशाल भलकट बोलशाल पण भजनामध्ये सर चरबिल काय नाही आवाज बंद दादा सांगता भाई आहे आवाज बंद गजब संपला इथे काय झाला माहिती आहे याचा चांगदेव झाला चांगदेव कसा होतो मेलेल्या माणसाला जिवंत करायचा पण तो शेवटी मुक्ताईने त्याला कोरा ठरवला तो कोरो चांगदेवा ह्याला वाटतं मी वाघार बसून येतलंय आणि समोरचे मग काय निर्जीव भिंत नाही चालवणार माऊलीसारखी मग मी चालवतोय निर्जीव कोण देवाच्या चालवतो ती चालवतो नाही माझ्या असतात निर्जीव चालवतो म्हणून म्हणते तो हा गाढवाचे घर नेहमी खाली फक्त माझ्या आईची आठवण मगाशी ज्या माणसाने केली तो गुरुप्रसाद सावंत माऊली तुमच्या ऋणामध्ये माझं आयुष्य जाणार मी तुम्हाला कधी आयुष्यात दिसू शकत नाही आज जे बक्षीस तुम्ही दिलात न उगवणं भविष्यात असं बक्षीस आज तुमच्याकडे मिळालं ही डायरी माझ्या आयुष्याची शिदोरी आहे एकदा टाळ्या वगैरे पण नाही त्यांच्याकडे म्हणून माझ्या आईसाठी एक गाणं म्हणतो आणि गजराची सांगितलं आईचे मोल खचे लावाल बाबांचा त्याग कसा मोगाल कसा लावाल तुम्ही अंदाजा आईचं मोल कशाला घेत नाही आईच्या दुधाची सर कुठल्याही पदार्थाला येत नाही जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा जेवढा आई महत्वाची आहे तेवढा बाप सुद्धा महत्वाचा आहे फाटकी बनियान वापरणारा बाप कोणाला दिसत नाही दिवस रात्र राबून कष्टाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी 4 पैसे साठवून ठेवणारा बाप कधी दिसत नाही पण आपल्याला सारखी आई दिसते पण जेवढी आई महत्वाची आहे तेवढा बाप सुद्धा महत्वाचा आहे त्या काळ्या मधवा आई वडिलांसाठी आईचे बोल कसे लावाल बाबांचा त्याग कसा बोगाल कसा लावाल तुम्ही आई आई स्वर्ग बाप आई तेव्हा मी 20 वर्षाचा होतो 20 वर्षाचा माझ्याकडे पेटी नसताना माझ्या आईचं मी पाय धरले बाबा ऐकत नव्हते आमच्याकडे पैसे कमी आहेत कुटुंब चालवायचं आहे पण तेव्हा 20,000ला पेटी मिळाली 20,000 ती पेटी मिळत नव्हती मी आईचे हट्ट केले कारण आई ही मुलाचे हट्ट पुरवते आईच बाबा एक वेळ कांडोळा करतील पण आई अंगावरचं कातड काढून देईल कारण अंगाच्या शरीरातला एक थेंब दुधाचा म्हणजे तिचं रक्त घोटून ती देते अशी आपली आई आहे म्हणून आईचे उपकार कधी आयुष्यात फुटत नाही आईने माझ्या स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र दादा भटजी म्हणून आमच्याकडे गो आहे त्यांच्याकडे पैसे व्याजाने मिळतात त्यांच्याकडे स्वतः गेली आणि तिथे माझं मंगळसूत्र त्या काळी 11,000ला मंगळसूत्र गहाण ठेवलं तिने आणि घरातले 2,000 टाकून 20,000ची पेटी मी पायपेटी सुरुवातीला माझ्या आयुष्यात जर्मन जुबलेट स्वराची पेटी माझ्या आईने माझं आपलं स्वतःचं मंगळसूत्र घाण ठेवून दिली या माझ्या आईचं तेवढं मोठं रूप माझ्यावर आहे पण आई म्हटल्यानंतर मगाशी मी रडलो माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या सावंताने मला आठवण करून दिली आईची की आईची उपकार नाही करू शकत आहोत कातडं काढून दिलं ना डोळे बनवले कातड्याचे तरी आईचे उपकार आपण फेडू
शकत नाही. म्हणून आईचं मोड या जगात कुठल्याही पदार्थाला नाही म्हणतो. आईने घास तुला भरविला, बाबाने पुस्तकी तुला वाढविला, आईने केले तुला संस्कार, सन्माननीय माझे शिष्य संदीपजी गावडेबुवा या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं, जोरदार टाळ्या वाजवा. आईचे बोल कसे लावावं, बाबांचा त्याग कसा जोडावं, कसा लावावं तुझ्या दादा. अंगाला लावू शकत नाही. आई आई स्वर्ग बाबा सर्वात, आई आई गजराची सांगता करतो. आई वडिलांची सेवा करा, थोडा मोठ्यांचा मान राखा, कुलदेवता ग्रामदेवतेची सेवा करा, आयुष्यात विसरू नका. आयुष्याचं कल्याण होईल म्हणून म्हणतो बघा, अहंकार सोडा, लहानपणी देगा देवा मुंगी साखरे करावा. दुसऱ्याने बोलण्यामुळे ढाणा पडत नाही. गुंडो आता मागा बोलतो, बोलल्यामुळे माझ्या वारीवर परिणाम नाही होत किंवा माझा जर कमवलेलं नाव त्याच्यावर परिणाम होत. तो तेवढा फक्त एक रात्र तो बोला, 4 पैसे मिळतील आणि जाईल, माझ्यावर परिणाम काय होणार नाही म्हणून म्हणतो बघा. अहंकार मीपणा नको बुवा भजनी, संगीत सातम या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. अहंकार मीपणा नको बुवा भजनी, हरिनाम मुक्ती घेऊ संतांची दिवाणी. माझ्या काशीराम परबुवानी सुद्धा अशीच रचना करायचं. माझ्यापेक्षा आमचं काही येत नाही हो. काशीराम बुवा ते काशीराम बुवा पुन्हा होणे नाही. त्यांची रचना बघा. एक कावळ्या कावळ्या गरुडाची देवी, नदी त्याला हटकले कावळ्या. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात चतुर्थीचा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, माझ्या काशीराम बुवासाठी एकदा टाळ्या वाजवल्या. पण हे भांडूची शान होती, पण माझ्या कोकण कट्ट्याची शान होती, ती होऊन गेले. म्हणून अशी बुवा पुन्हा होणे नाही म्हणून म्हणतो. अहंकार मीपणा नको बुवा भजनी, हरिनाम मुक्ती घेऊ संतांची दिवाणी. मीपणाचा नाशही होणार आहे, नाशही होणार आहे. डबल वारी भजन कोकणची शान आहे, डबल वारी भजन कोकणची शान आहे, डबल वारी भजन कोकणची शान आहे. या कलियुगामध्ये नामही करणार आहे, कलियुगामध्ये नामही करणार, हरिनामही करणार आहे. डबल वारी भजन कोकणची शान आहे, डबल वारी भजन कोकणची शान आहे. पंचरत्नाने दिलेला वारसा आपण जपायचा आहे. त्यांच्या मागून कालाय तस्मनमा मला पण कळतं कालमानाप्रमाणे थोडा बदल झालाय, पण त्याचा थोडा तरी अतिरेक करू नये. थोडासा वारसा जपण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करूया, अतिरेक न करता, अशी माझी विनंती आहे. म्हणून मनपूर्वक धन्यवाद. 101 रुपयाचं बक्षीस सन्माननीय
संदीप साटम या माऊलींकडनं आलेले लाख लाख धन्यवाद.